मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्या ग्राफिक या चॅनलवरती. तर आज आपण शिवजयंती कमिंग सून बॅनर कसं करायचं ते शिकणार आहे. तर चला आपण तुम्हाला सांगतो मी आता. सर्वात आधी आपण फोटोशॉप ओपन करायचं आहे. फोटोशॉप ओपन करून घेऊया. फोटोशॉप ओपन केल्यानंतर इथे वरती जाऊन न्यू वरती ॲड करून आपण आपले साईज क्रिएट करून घ्यायची आहे, जी आहे 10x10. ओरिजिनेशन आहे 300. आपण क्रिएट केल्यानंतर असं बॅकग्राऊंड येईल व्हाईट. त्यानंतर आपण तुम्हाला दिलेलं जे बॅकग्राऊंड आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर आपण जो महाराजांचा दिलेला इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. इमेज ॲड केल्यानंतर तुम्हाला दिलेली कॅलिग्राफी ती ॲड करून घ्यायची आहे. शिवजयंती कशी खतरनाक झालेली आहे तुम्ही बघू शकता. व त्यानंतर तुम्हाला दिलेला टेक्स्ट जो आहे इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विसाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजामध्ये शिवछत्रपती ते ॲड करून घ्यायचे आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला एक किल्ल्याची PNG म्हणून दिली आहे शॉर्टमध्ये, आपण ते एक ॲड करून घ्यायचे आहे एका खाली. PNG ॲड केल्यानंतर ही अशी खाली आपण लावायची आहे. ती लावल्यानंतर आपण तुम्हाला एक मावळ्यांची अशी PNG दिलेली आहे, ती अशी वरती तुम्ही ॲडजस्ट करायची आहे. ते ॲडजस्ट केल्यानंतर आपण अशी लाईट PNG दिलेली आहे तुम्हाला, ती बघू शकता. ती अशी महाराजांच्या बरोबर फोटोच्या मागे आपण सेट करायची आहे. सेट केल्यानंतर आपण अशी तुम्हाला एक PNG दिलेली आहे, ती PNG घ्यायची झेंड्याची व त्याला इथं साईडला जाऊन तुम्ही त्या हिशोबाने कोणतं पण एक इफेक्ट देऊन ॲड करू शकता. ॲड केल्यानंतर आपण एक झेंड्याची PNG दिली आहे तुम्हाला, त्याचबरोबर ती पण अशी मागे प्रॉपर सेट करून घ्यायची आहे. व खाली आपण हा टेक्स्ट लिहिलेला आहे लवकर, हा आपण पॉपन्स या मराठी फॉन्टमध्ये टाईप करून लिहून घ्यायचा आहे. व अशी जी बॉर्डर आहे व्हाईट, ही जी टेक्स्टला आपण लावलेली आहे ही पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ती पण तुम्ही ॲड करून घ्यायची आहे अशी बरोबर तुमच्या हिशोबाने. यानंतर आपण आपला आता लोगो हा टाकून घेऊया. तुम्ही असा खाली टाकलेला आहे टाईप करून, तुम्ही तुमचा लोगो टाकून घेऊ शकता. तर भेटूया मित्रांनो उद्या नवीन व्हिडिओमध्ये.